तर जय हिंद सर्वांना. मी श्रेयश पाळेकर स्वागत करतो तुमचं श्रेयश मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, सर्वांना माहीत असेल की SSC GD ची एक्झाम डेट आलेली आहे. एक्झाम कधीपासून सुरू होणार आहे तर 4 फेब्रुवारीपासून आपली SSC GD ची एक्झाम सुरू होणार आहे. आता 4 फेब्रुवारीपासून तर एक्झाम तर सुरू होणारच आहे. आता याच्यामध्ये काही विद्यार्थी असे असतील, सांगतो की जे एक वर्ष झालं तयारी करालेत. काही विद्यार्थी असे असतील की ज्याला आत्ताच जाग आली, बिचारा आता 1-1.5 महिना पेपर आहे म्हणलं आतापासून तयारीला सुरू केली. आता जे आपल्याला जे शेवटचे जे तकरीबन मला असं वाटतं की 45 दिवस शिल्लक राहिलेत. किती दिवस तर 45 दिवस. आता 45 दिवसामध्ये आपल्याला नेमकं कोणती स्ट्रॅटेजी वापरायचं आहे की बाबा एक्झाम, कारण वर्षभर अभ्यास केलेलं वेगळं आणि शेवटचा 1 महिना पेपरच्या अगोदर तिथं सगळ्यात मोठा जमीन आसमानचा फरक राहते. पोरग 1 वर्ष एक अभ्यास करते, पण जर समजा तुमचं पेपरच्या अगोदर तुमचं जर माइंड जर स्टेबल राहायला गेलं, प्रॉपर गायडन्स न, म्हणजे पूर्ण मोटिवेट होऊन जर 1 महिना जर तुम्ही स्टडी जर करत नसाल तर त्याच्यामध्ये तुम्ही बाकीचे 11 महिने किती जीव तोडा, पण ते 1 महिना तुमचा जर प्रॉपर बसला नाही तर पेपरवर त्याचं 1001% इम्पॅक्ट पडणार म्हणजे पडणारच. त्याच्यामुळं हे शेवटची स्प्रिंट आहे असं समजा. शेवटची स्प्रिंट सगळ्यात खतरनाक पाहिजे. अगोदर तुम्ही कसं का पळणार, पण शेवटची स्प्रिंट सगळ्यात महत्त्वाची राहणार आहे. इथं लई गोष्टी मॅटर करणार आहेत. मग आता त्याच्यासाठीच मी थोडंसं सांगतो की बाबा आपल्याला काय करायचं आहे. जर कोणत्याही भरतीची जर स्ट्रॅटेजी जर बघायला गेलं, कोणत्याही भरतीची जर स्ट्रॅटेजी जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये काय राहते, कोणतंही पोस्ट राहू द्या किंवा कोणत्याही विद्यार्थी राहू द्या, त्याला जे पोस्ट भेटते ते कधीच 2 महिन्यामध्ये अभ्यास करून भेटणार की बाबा मी फक्त 2च महिने अभ्यास केलो मला पोस्ट भेटली, असं पॉसिबल नाही त्या पोस्टसाठी. कारण कॉम्पिटिशनच तेवढं आहे. मग 2 महिन्यामध्ये तुम्ही सिलेक्शनच घेऊ शकणार, दिवस रात्री एक जरी केलं तरी 2 महिन्यामध्ये सिलेक्शन भेटू शकत नाही. प्रॉपर कमीत कमी त्या परीक्षेसाठी जर पास करायचं असेल तर 6 महिने लागतात, म्हणजे लागतातच. किती महिने? 6 महिने. प्रॉपर एक्झाम क्वालिफाय करण्याची रणनीती 6 महिन्याची राहते. 1 महिन्यामध्ये क्वालिफाय होणार. हा, 1 महिन्यामध्ये कोणाचं होणार आहे, ज्याचा आतापर्यंत ठीकठाक अभ्यास झालेला आहे त्याला मी सांगू शकतो की बाबा या महिन्यामध्ये तुला काय करायचं आहे. पण तुमचं अगोदर थोडंफार अभ्यास झालं पाहिजे. शेवटच्या 45 दिवसामध्ये तुम्ही म्हणशाल की मी आता 0मध्ये हाव, मला तुम्ही 0 पासून हिरो करा. 45 दिवसामध्ये 4 विषय आहे तुझ्याजवळ, 4 विषय SSC GD साठी 4 विषय 45 दिवसामध्ये, नॉट जोक. 10-10 दिवसामध्ये एक विषय कंप्लीट करावा लागतो तुला, एक विषय. मग गणित जर 10 दिवसामध्ये संपवायचं असेल, गणितामध्ये आहेत 15 चॅप्टर, बरोबर आहे. मग तुला तर खरं म्हणजे तर एका दिवसाला 1.5 चॅप्टर संपाव, 1.5 चॅप्टर. एक तर चॅप्टर संपाव, पण पुढच्या चॅप्टरचा अर्ध संपाव, तेव्हा कुठं जाऊन 10 दिवसामध्ये गणित संपल फक्त. त्याच्यामुळं एका 45 दिवसामध्ये पॉसिबलच नाही सगळं कव्हर करणं. हा, थोडंफार जर ठीकठाक जर अभ्यास झाला असेल तर चान्सेस राहणार आहे तिथं. तर आता 6 महिन्यामध्ये पोराची स्ट्रॅटेजी जर बघायला गेलं तर 6 महिन्यामध्ये समजा तुम्ही 3 ते 4 महिने कोणतंही पोरग हे फक्त लेक्चर अटेंड करते. काय करते तर लेक्चर अटेंड करते, शिकते. सांगायचं म्हणजे काय नाही का, ते क्लासेस करून ऑनलाईन ऑफलाईन फक्त क्लासेस करून 3 ते 4 महिने लेक्चर अटेंड करते. आणि जे शेवटचे 2 महिने राहतात ते पोरग त्या ठिकाणी प्रॅक्टिस करते. टेस्ट थ्रू म्हणा किंवा सराव पेपर थ्रू म्हणा, त्याच्यामध्ये काय करते, प्रॅक्टिस, स्वतः प्रॅक्टिस करते. कारण हे 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला समजलंय की बाबा काय काय आपल्याला होतं काय नाही, सिलेबस पूर्ण डाऊट क्लिअर झालेले राहतात. पण हे जे शेवटचे 2 महिने राहतात ते स्वतः प्रॅक्टिस करायचे राहतात. पण आताची कंडिशन अशी आली आपली, आता ह्याच्यामध्ये काही जण असे आहेत की त्याचं जर थिअरी बी कम्प्लीट झालं नाही ना प्रॅक्टिस बी सुरू झालं नाही. अजून विद्यार्थी काय करायत, आता सगळेच पोर एक गलती करायत. काय गलती करायत तर फक्त थिअरीवरच फोकस आहे त्याचं. दिवस रात्र डे नाईट लेक्चर अटेंड करालेत, लेक्चर अटेंड करायत, फक्त बघालेत. गणित समोरचं शिक्षक आले शिकून चालले किंवा ऑफलाईनला बी तेच, फक्त बघालेत, वया गिरकवालेत चलेत, प्रॅक्टिस नाही काय नाही. गणित असं जर करत गेलं तर मी रिअलमध्ये सांगलो जिंदगीत कधी गणित शिकणं होईना. जर समजा तुम्ही जर फक्त जर बघत असाल तर. कारण बाकी विषयासारखं नाही. बाकी विषयामध्ये तुम्हाला रिव्हिजन लागते. GK मध्ये काय लागते, शिकलं की रिव्हिजन मारा. पण गणित एकमेव असा विषय आहे जिथं तुम्हाला रिव्हिजन तर लागतेच, प्लस मध्ये स्वतः प्रॅक्टिस लागते, प्लस मध्ये स्वतःची प्रॅक्टिस लागते. मग तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस कधी करणार आहो? हे का बाकी विषय नव्ह काय नव्ह, फक्त क्लासेस अटेंड करायला. मग स्वतःची प्रॅक्टिस स्वतः कधी सोडून बघता? जर समजा एका चॅप्टरमध्ये तुम्हाला जर शिक्षकानं 100 गणित शिकवलं असेल, एका शिक्षकानं किती गणित शिकवले तर 100 गणित, तुम्हाला शिक्षक शिकवतानाही समजले, क्लासमध्ये समजले, पण 4-5 दिवस झाल्याच्या नंतर तुम्ही ते 100 गणित लावून बघा बरं त्या चॅप्टरवर, तुम्हाला स्वतःला सुटतात का?
विदाऊट सोल्युशन न बघता. मग ते पहिल्यांदा चेक करायचं स्वतःला येऊ लागले का. मग ते जे स्वतः प्रॅक्टिस करतात ते शेवटच्या 2 महिन्यामध्ये करतात, शेवटच्या 2 महिन्यामध्ये. पण आपली कंडिशन मला माहिती आहे की काही जणांची अजून थिअरीज कंप्लीट झालं नाही. मग पोरगा आता एक मिस्टेक काय करायला सांगतो मी, फक्त आता थिअरी वाचायला प्रॅक्टिस करणं चालू. जरी तुमची जेवढेही काही शिकले आतापर्यंत, तुमचे 3 चॅप्टर 4 चॅप्टर 5 चॅप्टर जेवढे पण काही झालेत, तुम्हाला असं वाटत असं की मी 15 चॅप्टर पहिल्यांदा लेक्चर करतो नंतर प्रॅक्टिस करतो, तर माझ्याकडून लिहून घ्या, नंतर प्रॅक्टिससाठी टाइम भेटणार. आता जे बी काही तुमचे 3-4 चॅप्टर झाले असतील गणिताचे, ह्याची अगोदर प्रॅक्टिस सुरू करा. तुम्ही लेक्चर अटेंड, पुढच्या चॅप्टरचं लेक्चर अटेंड करत 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 हे 3 ते 4 चॅप्टरची प्रॅक्टिस सुरू करा. प्रॅक्टिस करायला सुरू करायचं, स्वतः सॉल्व्ह करून बघायचं. त्याच्यामुळं दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फक्त व्हिडिओ बघून काम चालणार. जर व्हिडिओ बघून जर काम चालत असेल तर एका प्लॅटफॉर्मवर 10-10 लाख व्ह्यूज राहतात, 10-10 लाख पोरं ते व्हिडिओला बघतात. तसं झालं तर मग सगळेच जण सिलेक्शन घेतले असते आतापर्यंत. सिलेक्शनसाठी फक्त लेक्चर अटेंड करून जमणार, प्रॅक्टिस लागते, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर आता मी थोडंसं स्ट्रॅटेजी सांगतो की बाबा काय करायचं आहे नेमकं आपल्याला. हे तर झालं की आपल्याला आता या 2 महिन्यामध्ये किंवा 45 दिवसामध्ये आपल्याला थेअरी बी आणि प्रॅक्टिस बी दोन्ही गोष्टी कव्हर करायच्या, एवढं लक्षात ठेवा. आणि जे विद्यार्थी आता नवीनच आलेत की मी सर फॉर्म भरलो होतो पण मला अजून काही प्रॉपर माहीत नाही, तर त्याच्यासाठी मी माझं सांगणं आहे की 45 दिवस आहे ना, 45 दिवस तुम्ही झटून अभ्यास करा. थोडंफार काय तर समजेल, पेपर देऊन बघायचं प्रॉपर किती जमाले काय नाही. ॲक्च्युअलमध्ये समजून येते की आपल्याला किती लेवलपर्यंत आपण पोहोचले. भलेही अनसक्सेस झाले असाल पण दुसऱ्या भरतीसाठी ट्राय करता येते अजून. नंतर जर कोणी कमी एजवाला असेल तर, कारण काही विद्यार्थी सगळेच्या सगळे थोडी सिरियस राहणार आहेत. काही जण जस्ट फॉर्म भरलेत, 10वी झाली जस्ट फॉर्म भरलेत, वय कमी आहे. मग त्याच्यासाठी अजून पुढे जर हे 45 दिवस जर झटून केल्या तर पुढे येणार तुम्हाला अग्निवीर भरती बी, कारण फेब्रुवारीमध्ये अग्निवीर भरती येणार आहे, तिथेही तुम्हाला ते कामाला येणार आहे. ते तर वाया जाणार नाही, पुढच्या भरतीला तर लागू होईल. कारण ह्या भरतीमध्ये कसं आहे, जे 1-1 वर्ष झालं झटून आहेत पोरं ते तर सिलेक्शन घेणारच आहेत. मग त्याचा काय फायदा, तुम्ही जर 2 महिन्यात घेत असाल तर. मग तेही काय पाप केले, ते 1-1 वर्ष झालं झटून आहेत ते. त्याच्यामुळं थोडंसं वाया तर जाणार नाही. नवीन जरी विद्यार्थी असेल तरी सुरू करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं राहते की सुरू करणं अभ्यासाला. आता अभ्यासाला सुरू करायचं आहे. आपल्याला सगळ्याच माहिती आहे की SSC GD साठी 4 विषय राहतात. 4 विषय कोणते राहतात तर सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी बुद्धिमत्ता, एक विषय या ठिकाणी हिंदी, 2 विषय झाले. त्याच्यानंतर येते या ठिकाणी गणित, त्याच्यानंतर येते या ठिकाणी GK. बुद्धिमत्ताचं वेटेज तुम्हाला माहित राहा की 20 प्रश्न ह्याचे, 20 प्रश्न ह्याचे, 20 प्रश्न ह्याचे आणि 20 प्रश्न GKचे. हे झालं त्याचं वेटेज. 20 प्रश्न म्हणजे 40 मार्क, 20 प्रश्न म्हणजे 40 असं करत करत टोटल 160 मार्काचं पेपर राहते. इथपर्यंत सगळ्याला माहिती असेल की आता बाबा आता 4 विषय तर झाले आपले, मग याचा अभ्यास कसं करायचा. तर सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, कारण जे विद्यार्थी मराठीमध्ये तयारी करू लागते, कारण जे पोलीस भरती आणि SSGD दोन्हीला बेस मानून तयारी करायत त्या विद्यार्थ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सोर्सेस तर सांगतो की कुठून आपल्याला करायचं आहे, पण सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा. ह्या ठिकाणी बुद्धिमत्ता आणि हिंदी हे असे विषय आहेत. 4 विषय तर समजले आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट समजावं की बाबा आपलं नेमकं जिथं जास्त मार्क येतात परीक्षेमध्ये कोणत्या विषयामध्ये येतात हे बी येणं महत्त्वाचं आहे. आपल्याला टार्गेट कोणत्या सब्जेक्टला करायचं आहे. आता मी म्हणालो की GKचे 20 प्रश्न आहे, तू दिवस रात्र GK घेऊन बस. इथं 15 प्रश्नाच्या वरी जायचं ना, तू स्कोर 15 प्रश्नाच्या वरी बरोबर यायचं ना, दिवसभर जरी झटलं तरी इथं. मग तुम्ही जर दिवसभर ह्याच विषयाच्या जागी जर बुद्धिमत्ताला जर थोडा वेळ काढून जर झटला का नाही, इथं 20 पैकी 20 येतात. 20 पैकी 20 येतात म्हणजे येतात. त्याच्यामुळं सगळ्यात अगोदर मी तुम्हाला असे सब्जेक्ट सांगलो की जिथं आउट ऑफ मार्क येतात आणि जिथं कमजोर आहे ना तिथंच घाव करा पहिल्यांदा. सगळ्यात महत्त्वाचं 1001% रिझल्ट भेटते. बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न आहेत, इथं थोडंसं तुम्ही जर एफर्ट दिला तर इथं 20 पैकी 20 येतात. हिंदीमध्ये जर थोडंफार एफर्ट दिला तर तिथे 20 पैकी 20 येतात. हिंदीमध्ये फक्त प्रॉब्लेम कुठे येते, समानार्थी, विरुद्धार्थी, एका शब्दाच्या अनेक अर्थ असे शब्द पाठ करायला येतात, जे की तुम्हाला पोलीस भरतीला कामाला येणार आहे आणि इथं बी येणार आहे कामाला. तेच शब्द राहणार आहेत, नवीन काय राहणार. आपली काय तेलुगू भाषा नाही, काय नाही, बरोबर आहे ना. हिंदी आणि मराठी जवळपास थोडं थोडं सारखंच राहणार आहे. तिथंही वारा आहे, इकडे बी वारा आहे, सगळं सेम समानार्थी विरुद्धार्थी, तेवढं काय अलग राहणार. फक्त 19-20चा फरक राहते, बाकी काय नाही.
इथं 20, इथं 20. आपल्याला समजलं असेल की बुद्धिमत्तेमध्ये आणि हिंदीमध्ये, कारण एक जर कोणी विद्यार्थी मागे भरती दिली असेल त्याला माहित राहते की बाबा बुद्धिमत्ता सोपी येते आणि हिंदी सोपी येते. हिंदीमध्ये लय हार्ड राहणार, उतारे राहतात, रिकाम्या जागा राहतात. ऑप्शन मधले एक एक टाकून बघायचं कोणतं फिट बसाले, जे भेटलं ते उत्तर फायनल. नंतर येते गणित आणि नंतर येते जीके. इथं तर चांगला स्कोर पोरं कव्हर केले, पण हे जे दोन विषय असे आहेत ना, इथं गणित आणि जीके, गणित आणि जीके इथं जास्त एफर्ट मारावंच लागते. कारण जीकेला कसं आहे, ठीकठाक जरी पोरग तयारी केलं, जीकेला ठीकठाक नॉर्मल, जास्त टाइम देऊ नका, ठीकठाक तयारी करायची. तर इथं तुम्हाला मला असं वाटतं की 10 प्रश्न येतील बरोबर. 10+ जरी आणल्या तरी जीके मध्ये चांगला स्कोर आहे असं म्हणतात. चांगला स्कोर आहे जीके मध्ये. 10 प्रश्नाच्या वर जर बरोबर येत असतील तर, जर कोणाचे 7-8 येत असतील तर अजून तुम्हाला एफर्ट मारावं लागते. जर समजा 12-13 येत असतील तर चांगलं आहे, 12-13 बेस्ट आहे, 12-13. पण डे नाईट फक्त जीके घेऊन बस नका आता, तेवढा टाइम नाही जीकेला. कारण किती बी एफर्ट मारा तिथं भेटणं आपल्याला रिझल्ट प्रॉपर जेवढा पाहिजे ना आपल्याला तेवढा भेटणं. आता सगळ्यात महत्वाचं येते, कारण इथं एफर्ट मारल्या की इथं आउट ऑफ भेटायत, इथं एफर्ट मारल्या की इथंही आउट ऑफ भेटायत. पण गणितामध्ये मी सांगतो सगळ्यात मोस्ट ऑफ द स्टुडंट, म्हणजे जेवढी काही विद्यार्थी तयारी करायत, आता ज्याचं राईट हँड आहे गणित विषय त्याला ठीकठाक पडतील मार्क. पण जे सगळ्यात मोठं प्रॉब्लेम जर कुठं येत असेल तर एकमेव इथं येते, एकमेव इथं येते. मी काय म्हणलो, बुद्धिमत्तेमध्ये सगळे पोरं मार्क पडतात, हिंदीमध्ये सगळे पोरं मार्क पडतात, जीके मध्ये पोरग ठीकठाक मार्क पडते. हो, आणि हे 3 विषयामुळे त्याला काय झालं माहित आहे, त्यानं एक्झामची कट ऑफ क्वालिफाय केला, एक्झामची कट ऑफ क्वालिफाय केला. जसं की क्वालिफाय व्हायला किती लागतात, 100 लागतात, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये बरोबर, ह्याच्यामध्ये बरोबर, ह्याच्यामध्ये ठीकठाक, ह्याच्यामध्ये नॉर्मल बरोबर आणलं तरी सुद्धा त्यानं क्वालिफाय होईल, समजा 100 मार्क पाडल विथ नॉर्मलायझेशन. पण जर समजा तुम्हाला मेरिटमध्ये, फायनल मेरिटचा विचार करा फक्त, आता पेपर पुरता विचार करू नका. फायनल मेरिटमध्ये जर बसायचं जर असेल, पोस्ट जर चांगली जर पाहिजे असेल तर इथं तुम्हाला 100चे 110, 115, 120 पर्यंत जावं लागते. आणि जे 120 पर्यंत जर जायचं असेल तर हे विषय ढिल्ल राहून जमणार. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की SSC GDचं बुद्धिमत्ता सोपे ते सगळं सोपं येते. गणित जे राहणार आहे, गणितामध्ये भल्या भल्यांची विकेट पडलेली आहे. ज्याचं राईट हँड गणित विषय आहे ना त्याची सुद्धा विकेट पडते. किती बी गणित, कोणतेही गणित त्या पोराला त्यानं सोडिते, बरोबर आहे, त्याचे सुद्धा विकेट पडतात. 20 पैकी 15 प्रश्न बरोबर आणणार आहे त्यानं, लईत लई, किती बी राईट हँड राहू द्या. मग त्याच्यामुळं आपल्याला टार्गेट कुठं करायचं तर ह्या विषयाला करायचं. फायनल जर सिलेक्शन पाहिजे असेल तर कुठं त्या टार्गेट करायचं, गणितामध्ये. गणितामध्ये आपले 16-17 यावंच लागल, 16-17 यावंच लागल फायनल मेरिट मध्ये जायचं असेल. ठीक आहे, 15 तर आणा, लई नाही तर नाही, किती 15. आणि 15 येतात प्रॉपर, जर प्रॉपर गायडन्सनं जर अभ्यास केला तर येतात, 1001% येतात. बाकी जीके मध्ये ठीकठाक पडा. मग एवढं जर कव्हर केल्या तर तुम्हाला मी सांगतो फायनल सिलेक्शन मध्ये सुद्धा तुमचं नाव येणार आहे, फायनल यादीत सुद्धा. या ठिकाणी बुद्धिमत्ता आहे, बुद्धिमत्तामध्ये तुम्ही 17 पर्यंतचा टार्गेट ठेवा, हिंदीमध्ये बी 17 पर्यंतचा टार्गेट ठेवा, गणितामध्ये तुम्ही 15चा टार्गेट ठेवा, 15च्या वरीच आणायचं प्रयत्न करा. आणि जीके मध्ये तुम्ही 10-12 पर्यंत टार्गेट करा, बस 10 ते 12 पर्यंत तुम्ही टार्गेट करून टाकून द्यायचं. एवढं जरी केल्या कवर, आणि एवढं रॉ स्कोर होऊन जाते, नॉर्मलायझेशन अजून तुमचा स्कोर वाढते, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही अजून. हे झालं प्रत्येक विषयाचं. मी नॉर्मल सांगितलं की बाबा कोणत्या विषयावर घाव जास्त करायचा आपल्याला, कोणत्या विषयावर कमी करायचा, कळलं का. जीके ला नॉर्मल फक्त PYQ वाचा आणि स्टॅटिकवर फोकस करा. PYQ क्वेश्चन वाचायचं. आता PYQ कुठे भेटतात काय नाही, मी सगळं सोर्सेस सांगतो, मी सगळ्या विषयात सांगतो. मी जसं की सगळ्यात महत्वाचं, थोडंसं नीट आहे का इकडं, मी बुद्धिमत्ता सांगतो सगळ्यात अगोदर. एक आहे बुद्धिमत्ता आणि एक आहे या ठिकाणी हिंदी. 2 विषयाचे सगळ्यात अगोदर मी सांगतो की बाबा हे कुठे भेटणार आहे आपल्याला, बुद्धिमत्ता आणि एक हिंदी. बुद्धिमत्तेचे जे बी काही महत्वाचे अजून, कारण सगळेच्या सगळे चॅप्टर कव्हर करत बसू नका. आता बुद्धिमत्तेसाठी तुम्ही डायरेक्ट एक सेट लावा 20 प्रश्नाचं. किती प्रश्नाचं, 20 प्रश्नाचं. तुम्ही जर पोलीस भरती केल्या, काही XY कोणतीही तयारी करत असाल तुम्ही, 20 प्रश्नाचं बुद्धिमत्तेचं एक सेट द्या. कुठून द्यायचं काय नाही मी सांगतो. 20 प्रश्नाचा सेट द्यायचं. तुम्ही पहिल्यांदा ट्राय करायचं की बाबा ह्या 20 प्रश्नापैकी मला किती येतात. कितीही जरी येडं पोरगा असेल, ठीकठाक नॉर्मल जरी अभ्यास करत असेल त्यानं, नॉर्मल जरी, तरी सुद्धा त्यानं बुद्धिमत्तेचे 20 पैकी त्यानं 12 प्रश्न आणते. एवढी बी काही जेवढी वाटेल तेवढी हार्ड नाही. एक बार काढून देऊन बघा टेस्ट. मग नंतर तुमचं काम राहते की बाबा इथं जे म्हणजे 8 प्रश्न चुकालेत हे कोणत्या चॅप्टरवर चुकालेत.
कारण 12 मार्क 12 प्रश्न बरोबर आले तुमचे, सोपे सोपे सगळे आले. मग जिथं तुमचं विकेट पडाली ना त्या विषयाला थोडं, त्या चॅप्टरला थोडंसं टार्गेट करायचं. बाबा माझं इथं चुकाले, कस का चुकाले काय नाही, मग त्याच्यावर काम करा. सगळ्याच्या सगळं करत बसू नका. काय होते सांग तुम्ही, जर तुम्ही जर आता चॅप्टर जर कव्हर करत बसल्या, रिजनिंगचे गणिताला करावं लागते हे मान्य करू तुम्ही, गणिताला सगळे चॅप्टर क्लिअर पाहिजे. बुद्धिमत्तेला जर तुम्ही सगळेच्या सगळे जर चॅप्टर कव्हर करत बसल्या, 15 चॅप्टर आहेत आपल्याकडे, राहिलेत 45 दिवस. मग तुम्ही चॅप्टर 15 कधी कंप्लीट करणार, मग कधी ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करणार, त्याचा तेवढा टाइम नाही. बुद्धिमत्तेला आता सुरू करा प्रॅक्टिस. डेली एक एक सेट द्या, डेली एक एक सेट. डेली 20 प्रश्न सोडायचं, जे चुकाले ना त्याच्यावर काम करायचं. डेली 20 सेट द्यायचं. रिझनिंगसाठी तुम्ही जास्त टाइम देऊ नका. डेली सेट द्या, PYQ बेस सेट द्या, बस काम संपलं. आता हे सेट कुठे भेटते, बुद्धिमत्तेला आणि हिंदीला. बुद्धिमत्तेला आणि हिंदीला. हिंदीचे मी बुक बी अपलोड केलं होतं, ते RW कोणाकडे असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. RWA ची एक बुक आहे, RWA ची बुक आहे हिंदीची. PDF तर मी टाकलो, जर कोणी घेत असाल तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये सगळे शब्द आहेत ते पाठ करायचे, त्याच्या थ्रू हिंदी कव्हर होऊन जाणार आहे. आणि बुद्धिमत्तेला डेली एक एक सेट देऊन टाकून द्या. 2 विषय मी सांगितलं की त्याचे काय करायचं. आणि त्याच्यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बाबा सर तुम्ही सांगितलं की डेली एक एक सेट द्यायचा, पण कुठून देऊ, कारण हिंदीवाल्याकडे सगळे सोर्सेस अवेलेबल आहेत. मराठीवाल्यांसाठी जर कोणाकडे पुस्तक असेल तर चांगली गोष्ट आहे, जर नसलच तर त्यानं फक्त माझ्या टेलिग्राम चॅनलवर यायचं आहे. टेलिग्रामवर सर्च करा, SHREYASH श्रेयश मॅथ्स. टेलिग्रामवर सर्च करायचं, ते चॅनल जॉईन करायचं आहे. त्याच्यावर मी दररोज एक एक पेपर मी अपलोड करालो, PYQ बेस म्हणजे 2024चे सगळे प्रश्न. मी टोटल त्या टेलिग्राम चॅनलवर 51 शीट म्हणजे जे गेल्या वेळेस झाले होते ना, टोटल 51 शीट मी अपलोड करालो. 51 पेपर थ्रू तुमची बुद्धिमत्ताही कव्हर होऊन जाते, तुमची हिंदी बी कव्हर होऊन जाते. जास्त काही कव्हर करायची गरज नाही. मला सांगा 51 शीट आहे, तुम्ही उगा तकरीबन 50 मानतो मी, एका ह्याच्यामध्ये 2 आहेत, 20-20 प्रश्न, 5 दोन्ही 10, 1000 प्रश्न तुम्ही बुद्धिमत्तेचे सोडवाल्या 51 सेट थ्रू. हे 1000 जरी कव्हर केलं तरी मला असं वाटतं की तुमचं सिलेक्शन बुद्धिमत्तेमध्ये 17-18 तरी येतात. 17 ते 18, 17 कन्फर्म घेऊन चालायचं. फक्त हे 1000 प्रश्न सोडवायचे, 51 सेटचे किंवा 50 सेटचे डेली 20-20 प्रश्न सोडत राहायचं. हे 1000 कव्हर केलं ना तुम्ही, 1000 प्रश्न बी सोपी गोष्ट नाही, कळलं का. डेली एक एक सेट फक्त तिथं जायचं, कारण मी दररोज एक एक टाकायला. मग तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही आज जर जॉईन केला तर तुम्हाला मागची पेपर बघावं लागेल. दररोज थोडंसं असं वरी बघत बघत जा, कारण शोधावं लागते, शोधल्यावर सगळं सापडते. असं तुम्ही म्हणाल की मला तर मला सगळंच एक साथ द्या काढून, मग तेवढं तर पॉसिबल नाही. आता प्रत्येकाला पर्सनल तुम्ही त्याच्यामध्ये शोधा, की शोधायचं, शोधल्यावर सगळं सापडते. जसं तुम्ही तिचा नंबर कसं शोधल्या होत्या हे तर मी नॉर्मल सांगालो, ठिकाण बी सांगालो. आपण तर तिथे तेवढं तिच्यासाठी एवढं एफर्ट मारून तिचा नंबर भेटला होता, मैत्रिणीला पटवा, हिला पटवा, त्याला पटवा, तेव्हा कुठं जाऊन नंबर भेटला. इथं तर मी ठिकाण बी सांगालो की बाबा तुला फक्त शोधायचं आहे, इथं तेवढं आपल्याला शोधता येते, तेवढं तर आपण थोडंफार आपल्याकडे डोकं हाय. हे बुद्धिमत्ताचे हिंदीचे ह्याचे 1000, ह्याचे 1000 तेवढे तर कव्हर करा अगोदर, ते सेट तेवढं कव्हर करायचं. हिंदीसाठी मी अजून एक्स्ट्रा सांगलो, रिझनिंगसाठी तुम्ही जास्त काय वापरू नका, एक एक सेट द्या आणि जे क्वेश्चन चुकले त्याचं अनालाइज करा प्रॉपर, काम संपलं. आणि बुद्धिमत्तेचे जे सेट झाले ते सुद्धा मी युट्यूबवर घेऊन येतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. कुठं घेऊन येतो, युट्यूबवर घेऊन होतो दररोज एक एक सेट. कारण आता सुरू केलं ना मी, फक्त माझं टार्गेट आता आहे की माझं मॅथवर टार्गेट आहे. मॅथवर का टार्गेट आहे ह्याचे रिझन तुम्हाला मी पुढे सांगतो. रिझनिंगचे सुद्धा मी युट्यूबवर एक एक सेट डेली टाकत जातो, कमीत कमी 20-25 तर सेट टाकतो. म्हणजे तुम्हाला आढावा येते, जर कोणत्या चॅप्टरमध्ये जर चुकत असतील तर मी सेट थ्रू ते कव्हर करून टाकून देतो, जास्त काय हार्ड नाही. हिंदीसाठी ते समानार्थी विरुद्धार्थी ते बुकमधून कव्हर करा. बुक कोणाला घ्यायचे तेवढे जर पैसे नसतील तर मी PDF टाकलो होतो, तर PDF घ्या. आणि जर कोणाला काही सुधारणा झाली की सर मला काहीच कोणतीच PDF काहीच भेटणार झाली, टेलिग्रामवर शोधून मी भेटणार झाली, इन्स्टाला मला मेसेज कर, श्रेयश मॅथ्सवर, इंस्टाग्रामवर मेसेज करायचा, मी सांगून टाकून देतो. इन्स्टावर सुद्धा श्रेयश मॅथ्सचं सर्च करा, येऊन जाते ते. हे झाले 2 सब्जेक्ट, एकी झाले तर 2 सब्जेक्ट. आता सगळ्यात महत्वाचं जीकेचं मी सांगून ठेवतो अगोदर, कारण मॅथला मी लास्टला ठेवतो. थोडंसं मॅथला काय करतो मी लास्टला, जीके साठी मी सांगतो. जीके साठी जर कोणी जर बुक जर वापरत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, चांगली गोष्ट आहे, कव्हर करा. पण त्याच्यासोबतच
जे बी काही मी डेली पेपर अपलोड करावं, जसं की तुम्हाला सांगलो होतं 1000 प्रश्न जीकेचे बी येणार आहेत. कारण 50 प्रश्न जर मी घेत असेल 20-20-20-20चे, प्रत्येक विषयाला किती येऊ आहेत मग या ठिकाणी 1000 येऊ आहेत. बुद्धिमत्ताचे 1000 झाले, हिंदीचे 1000 झाले, मग जीकेचे बी तुम्हाला 1000 प्रश्नच भेटणार आहेत ना. बुक कव्हर करायला बुक कव्हर करत राहा, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्या सोबतच हे 1000 प्रश्न सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणाकडे 2023चे बी झालेले पेपर असतील काही प्रॉब्लेम नाही, फक्त एकच काम करायचं आहे, जीकेला प्रिव्हियस इयरवर फोकस करायचा आहे. प्रिव्हियस इयर, SSCचं दुसरंच नाव आहे प्रिव्हियस इयर प्रश्न. कारण SSC दुसरं काहीच टाकणं याच्यामध्ये, फक्त झालेली प्रश्नपत्रिका त्याचा जर प्रॉपर जर आढावा घेतला, म्हणजे त्याचं जर प्रॉपर रिव्हिजन केल्या, मार्क ठीकठाक येतात. 10+ तर आरामशीर जाता तुम्ही PYQ वर, हे माझी गॅरंटी आहे. PYQ करा फक्त बस. क्वेश्चन काही जमत नसेल ना, पाठ करा, पाठ करून टाकून द्या. काही सुधार नसेल काय करतो, रिकामं ठेवण्यापेक्षा पाठ कर. ते 1000 प्रश्न तर पाठ करून टाक. हे 2024चे मी देऊ लाव हे. आणि जर तुला 2023चे जर कुठून भेटले तर चांगलीच गोष्ट आहे, अजून अजून प्रश्न ऍड होतात. ते पेपरमध्ये 1001% भेटून जाते. हे झालं जीकेचं. स्टॅटिकवर थोडंसं फोकस करा. स्टॅटिकवर बुक असेल कोणती बुक घ्या, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यात महत्वाचं येते आता गणित. सगळ्यात महत्वाचं आहे गणित. गणितामध्ये लई पोराला प्रॉब्लेम येतात. आणि गणित असंही नाही की नॉर्मल तुम्हाला छोटे छोटे गणित देऊ लागले. आणि इथं मी थोडंसं लेवल सांगतो, पोलीस भरतीचं लेवल आणि इकडे SSC GDचं लेवल, गणितामध्ये फरक राहते. बुद्धिमत्ता थोडंफार पोलीस भरती हे सेम आहे, तुम्ही काढून बघा एकदा. बुद्धिमत्ता आणि पोलीस भरतीचं बुद्धिमत्ता आणि हे SSC GDचं बुद्धिमत्ता सेम आहे, जास्त डिफरन्स नाही. पण जे पोलीस भरतीचं गणित राहते ते गणित इथं येईना. इथं त्याच्यापेक्षा वरचीच लेवल राहणार आहे. कारण जिथं पोलीस भरतीचे गणित संपतात की नाही, तिथं SSC GDचे गणित सुरू होतात. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात डिफिकल्ट जर कोणता असेल तर गणित राहणार आहे. कारण सोपे सोपे चॅप्टर येणार त्याच्यामध्ये. मी का गणिताला टार्गेट करावं, कारण मला माहित आहे की पोराचं सिलेक्शन रोखणार एकच विषय आहे गणित. कारण गणितामध्ये प्रॉब्लेम कुठं राहते मी सांगतो तुम्हाला. मी गणितामध्ये प्रॉब्लेम कुठे येते, पोरग ज्यावेळेस क्लास अटेंड करत सगळं कळते. आता पोराचे अजून काही डाऊट राहतात. पोरग काय म्हणते या ठिकाणी की सर मी घरी बसल्यावर गणित सोडवलं तर मला गणित येऊ लागत घरी बसल्यावर. ठीक आहे, तुम्ही रफ कागद घेतला, सगळं केलं, घरी बसल्यावर ते सुटा आहेत मला गणित, पण पेपरमध्येच गेले की काय होऊ लागले की. कारण दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. घरी पेपर सोडवणं आणि एक्झाम मध्ये सोडवणं. आता घरी सोडवलाच ठीक आहे, तिथं तुझ्यावर कोणतंच प्रेशर राहणार, तुझ्यावर कोणतंच टाइम लिमिट राहणार. पण पेपरमध्ये गेल्याच्या नंतर तिथं घडी उलटी चालते, टिक 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 चालते. कळलं का? 59 पासून सुरू होते, हळूहळू हळू कमी होते. मग तिथं प्रेशर वाढलाय, बाकी काही वाढलं नाही, दिमाग सेम आहे. आणि ज्या वेळेस इथं प्रेशर वाढलं तुमचं, ते मग नंतर गणितामध्ये प्रेशर वाढल्याच्या नंतर काय होणार आहे, तुमचं 7 गुणिले 6 केल्याच्या तर घरी बसल्यावर तर 42 येतेच, पण पेपरमध्ये गेल्यावर 7 गुणिले 6 केल्यावर 45 येते. हेच कारण आहे. 67 42 तर येणारच आहे घरी बसल्यावर, पण पेपरमध्ये टाइमची जर कमी आली, टाइम जर चलत राहिला तर 67 तुम्ही 45 करता. आणि हे कोणती नवीन मोठी गोष्ट नाही, हे प्रभाव तर पडणारच आहे. का पडला प्रभाव? टाइममुळे पडला. कळलं? मग तुम्हाला माहित आहे की नाही टाइममुळे प्रभाव पडू लागलाय आपल्याला. मग एक काम करा ना तुम्ही, सगळ्यात सोपं, आतापासून जे तुम्ही प्रॅक्टिस करायला की नाही क्वेश्चन सोडवायची, ते टाइमर लावून सोडवा. कसं सोडवायचं आहे? टाइमर लावून. जे तुम्ही टेस्ट द्याला, आता सगळ्यात महत्वाचं ह्या टायमाला जर तुम्हाला प्रॅक्टिस तर महत्वाचीच आहे, पण ते टाइम लावून प्रॅक्टिस करणं महत्वाचे आहे, टाइमर लावून. जर कोणी ऑनलाईन मॉक टेस्ट देत असेल चांगली गोष्ट आहे, कारण ऑनलाईन मॉक टेस्टमध्ये तुम्हाला टायमर राहते, तिथल्या तिथं सेट राहते. कारण हे जे मी तुम्हाला दररोज एक एक सेट देवला की नाही तुम्हाला झेरॉक्सवर, आता पोरग काय करते आपल्याला तर माहिती आहे की 60 मिनिटांमध्ये सगळं सोडवायचे आहेत पेपर आपल्याला. मग पोरग त्या 60 मिनिटाला 100 मिनिटं करते. 100 मिनिटांमध्ये सोडला, त्याला समजा पडले 160 पैकी 120 पडले, पोरग खुश आहे की सर मला पेपर टाकले होते, ते झेरॉक्स पेपर टाकले होते, त्याच्यावर मी सोडिलो, 160 पैकी किती मार्क आले? 120 मार्क आले. चांगली गोष्ट आहे, त्याने खुश, सगळेच खुश. पण थोडंसं एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही फ्री होत्या तेव्हा तुम्हाला ते 100 मिनिटांमध्ये तुम्ही सॉल्व्ह केल्या ते पेपर झेरॉक्सवर, बरोबर आहे. मी म्हणलो होतो की प्रेशर वाढला की त्याचा परिणाम मार्कावर येते. जर समजा तेच पेपर आहे, तुम्हाला 60 मिनिटाचा टायमर लावला, तुमची घडी चलाली, तर त्या 160 पैकी जे तुम्हाला 120 पडलेत की नाही, सेम पेपर म्हणलो मी, त्या 120 चे तुम्ही 90 वर येता. कितीवर येता? 90 वर. हे फरक राहते दोघांमध्ये. कारण इथं तुम्ही निवांत आहो, तुम्हाला कशाचंच प्रेशर नाही, सोडवाल्या फक्त गणित.
प्रेशर कधी वाढणार आहे, कधी हे चुका मिस्टेक कधी होणार आहेत, टाईम आल्यावर. 60 मिनिटाची मी उलटी गिनती सुरू केलो ना, 10 10 10 10 व्हायला सुरू होते. आणि पेपरमध्ये तर असा टायमिंग निघून जाते की संपलाच विषय. मग त्याच्यामुळं आत्तापासूनच तुम्हाला डेली मॉक टेस्टवर काम करायचं. हिंदीवाल्यासाठी अवेलेबल सहज होऊन जाते. मराठीवाल्यांसाठी सुद्धा मी टायमरची लावून अवेलेबल करतो. एक 5-6 दिवसामध्ये मजाच ॲपवर मी अवेलेबल करून देतो. किंवा जर कुठून जर भेटले मराठीमध्ये क्वेश्चन, जसं एक टेक्स्टबुक ॲप आहे, टेक्स्टबुकवर बी मराठीमध्ये घेता येते बहुतेक. किंवा XYZ कोणतीही जर ॲप जर असतील मराठीमध्ये, जर PYQ असतील तर बिंदास त्याच्यावर पैसे खर्च करा, काही प्रॉब्लेम नाही. ते घेऊन टाकून द्या तुम्ही सरळ टेस्ट. कारण टेस्टवरच तुमचं अर्धच एकीकडं आहे सिलेबस कव्हर करणं, स्वतः प्रॅक्टिस करणं, अर्ध एकीकडं आहे टायमर लावून प्रॅक्टिस करणं. टायमर लावून सॉल्व्ह करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते आपल्याला आत्तापासूनच करायचं आहे. जर आत्तापासून जर तुम्ही करत नसाल, तुम्हाला वाटत असेल की माझं सिलेबसच झालं नाही, म्हणजे नंतर बघतो, पुढच्या महिन्यात बघतो, हे पॉसिबल नाही. पुढच्या महिन्यामध्ये ते लई उशीर होऊन जाते. मला सांगा, जर तुम्ही आत्ता जर सुरुवात केल्या, आता समजा तुम्हाला 70 मार्क पडायत ऑनलाईन टेस्टमध्ये, अजून 15 दिवसामध्ये तुम्हाला 70चे 100 येतात. जानेवारीपर्यंत 100 येऊन जातात. मग जानेवारीपासून फेब्रुवारीपर्यंत जायला तुम्हाला समजा एका महिन्यामध्ये समजा अजून 120 पर्यंत पोहोचल्या, ठीकठाक स्कोर होऊन जाते. आणि जर समजा तुम्ही आता स्टॉप केला मॉक टेस्ट द्यायला, जानेवारीमध्ये सुरू केल्या, मग जानेवारीमध्ये पहिल्या दिवशी जर तुम्ही आता मॉक टेस्ट द्यायला सुरू केला तर तुमचे तिथं 70 येतात. मग फेब्रुवारीपर्यंत जायला तुम्हाला 100 होतात. मग पेपरच्या अलीकडे तुम्हाला किती मार्क यायला सुरू होतात? 100. जे की आपल्याला इथे 130-140 पाहिजे होते पेपरच्या अगोदर, तुम्हाला किती या सुरू करतात? 100 या सुरू करतात. का? कारण लेट मॉक टेस्ट सुरू केला ना, म्हणून. त्याच्यामुळे चुका होऊ द्या, आत्ताच चुका होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. सुरू करा मॉक टेस्ट, ऑनलाईन मॉक टेस्ट. आणि जर ऑनलाईन मॉक टेस्ट जर कोणाला सापडत नसतील, माझ्या ॲपवर तर मी 4-5 दिवसामध्ये करणारच आहो, काय तर जुगाड करतो, टेस्ट सिरीज आणतो. टेस्ट सिरीज आत्ताच्या टायमाला विद्यार्थ्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे वाक्य माझं पक्क दिमागामध्ये फिट ठेवा, बस काम संपलं. मार्क जर पाडायचा असतील तर हे गणित आहे. आता मी सांगतो की बाबा बुद्धिमत्ता कव्हर केलं, पोरग हिंदी कव्हर केलं, जीके कव्हर केलं, काय तर पाठ करून, गणित कुठून कव्हर करू मी? कारण आपलं तर SHGD होय, मराठीमध्ये सर शिकणार कोणी भेटच ना चालेल आपल्याला. भेटाले का आपल्याला? कोणीच भेटना चालेल. मी सांगतो त्याच्यासाठी. आता बघा इकडं थोडंसं एक 5-10 मिनिटं गेलं तर गेले. मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की बाबा मी हे ऑनलाईन का सुरू केलो आणि SSCGDच का सुरू केलो, ह्याच्या मागचं मी कारण सांगतो. SSCGDच का सुरू केलो? कारण मी SSCGDचे क्लासेस का मी आत्ता घेणार चलो का, माझ्याकडे डिजिटल बोर्ड का ह्याच वर्षी आले असंही काही नाही. 2-3 वर्ष झालं माझ्याकडे डिजिटल बोर्ड पडून आहे असंच. कारण माझ्याकडे ऑफलाईन बी सेंटर चालते. कारण माझी अकॅडमी कोणती? आता राजे छत्रपती अकॅडमी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड इथं आहे. नांदेडमध्ये राजे छत्रपती अकॅडमी म्हणून आहे, जिथं ऑफलाईन बी चालते, त्याच्यासोबत म्हणजे क्लासेस बी चालणार आहेत आणि त्याच्यासोबत ग्राउंड बी चालणार आहे. अकॅडमी म्हणजे तुम्हाला माहीत असेल कसं राहते, तिथं मी टीचिंग करतो, कारण माझीच होय अकॅडमी. पण आता हे जे ऑनलाईनवर या मागचं कारण काय, त्याच्या मागचं सांगतो मी. आता मला घ्यायला पोलीस भरती बी ऑप्शन होतं, पोलीस भरतीचे मी क्लासेस घेऊ शकलो असतो, पण SSGDच का घेलो मी? कारण तुम्ही एक बार यूट्यूबवर सर्च करायचं आहे, यूट्यूबवर सर्च करायचं आहे की बाबा SSCGDचं क्लासेस कोण घेऊ लागले मराठीमध्ये आपल्याकडं. तुम्हाला 2-3 चॅनल भेटणार आहेत आणि त्याच्यावर जाऊन बी यायचं तुम्ही, तुम्हाला जे SSCGDचं कंटेंट पाहिजे ते भेटाले का. एका दिवशी मला फोन आला होता, हे क्लासेस जेव्हा सुरू केलं होतं ना मी, एका दिवशी फोन आला होता मला की सर म्हणले, कारण मी चालू केलं होतं की कंटेंटच नाही SSCGDचं मराठीमध्ये. मला नंतर फोन आला होता, मी जसं जसं लेक्चर अपलोड करायला सुरू केलं यूट्यूबवर, तेव्हा मला फोन आला होता की एका म्हणजे नॉर्थकडलंच व्यक्ती आहे ते, त्यानं मला सांगितलं की सर म्हणला महाराष्ट्रामध्ये, कारण त्यानं नॉर्थकडलं येऊन पुण्यामध्ये क्लासेस घेऊ लागलाय. कुठे घेऊ लागले तर पुण्यामध्ये, हिंदीमधून घेऊ लागले. समजा हिंदीमधून शिकवते त्यानं, कारण ऑफलाईनला तुम्हाला हिंदी भेटेल, हिंदी भेटतात, SSCचे हिंदीमध्ये क्लासेस चालतात सगळे, पण मराठीमध्ये कुठे भेटणार. मग त्यानं मला बोललं की सर फोन केला होता, भेटतो मी मला होता, मला पण फोनवर करून त्यानं काय म्हणलं की सर आता पण एवढे लेक्चर अटेंड केलो मी, SSCGDचं मराठीमध्ये प्रॉपर पोराला गायडन्स करणार मला आत्तापर्यंत कोणतं व्हिडिओ सापडला नाही. म्हणलं तुमचं फक्त 1-2 लेक्चर मी अटेंड केलो होतो, मला खरंच आत्ता वाटलं मला की SSCGD मराठीमधून महाराष्ट्रामध्ये तयार होऊ लागली आत्तापर्यंत. कारण काय माहिती आहे का सर, मला त्यानं इमानदारानं मला सांगलं, बरं सर म्हणला तुमची जे टीचिंग क्वालिटी आहे ना महाराष्ट्राची टीचिंग क्वालिटी आहे, हे नॉर्थवाल्याकडे जर तुम्ही गेल्या, नॉर्थवाले लोक आपल्याला नावं ठेवतात, इथं प्रॉपर टीचिंग भेटूच शकणार.
प्रॉपर टीचिंग भेटू शकणार. का भेटू शकणार ह्याच्या मागचं कारण आहे. ते बी जे काही बोलाले त्याच्यामध्ये काही चुकी नाही. का चुकी नाही मला सांगा. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यालाच माहित आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे टीचर व्हायरल होलाले ना, व्हायरल, ठीक आहे, व्हायरल होलाले, जे मोठं होलाले सांगायचं म्हणजे सोशल मीडियावर पोरं त्यालाच फॉलो करालेत. आणि तुम्हालाही माहित आहे जे शिक्षक व्हायरल होऊ लागले ते कामाचं तर कधी शिकणार नव्हतं. ते कमेंट वाचून शिव्या देऊन असं तसं त्याच्यामुळे ते व्हायरल झालेलं आपल्याला माहित आहे. ते व्हायरल झालं काय झालं, पोराचा भरोसा त्याच्यावर झाला. मोठं चॅनल आहे ना, चॅनल मोठा आहे. तुम्ही बघा जेवढी व्हायरल शिक्षक आहे ते कामाचं एकतर काही शिकतात का. आणि आपण जे विद्यार्थी म्हणून बसतात ते काही कामाचं शिकवाले म्हणून ऐकायला बसत्या का आपण, ह्याच्यावर बी नोट करा थोडंसं. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की ह्या क्लासमध्ये मज्जा येऊ लागली, मला काय येऊ लागली, मज्जा येऊ लागली. अभ्यास करताना जिंदगीत कधी मज्जा येईना. आणि जर मज्जा येत असती तर सगळेजण पोस्ट घेऊन निघाले असते. इथं दिवस रात्र एक करावं लागते, डोळ्यामध्ये झोप पाहिजे ना. मग तुम्ही म्हणाले की मला शिकताना मज्जा येऊ लागली, मग तू रॉंग क्लासेस जॉईन केलास, रॉंग क्लासेस. कारण नाही ते मास्तर मोठं होलाले आणि मोठं झालेलं मास्तर काय कराले, पुस्तकं काढाले, पोरगट डोळे झाकून ट्रस्ट कराले त्याच्यावरच. त्याने बॅच खोलाले, बॅच मध्ये काय ढेकळ काही बी नाही, पण नाव मोठं झालंय. मग काय करतात, मग बाकीचे नॉर्थचे लोक महाराष्ट्रामध्ये हाय का नाही चेक करतात. बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये चेक केले बाबा कोणतं शिक्षक कसं आहे, त्याला काय दिसलं की हे मास्तर जास्त व्हायरल आहे, मग त्यानं त्याच्या बॅचमध्ये गेला. ते बी लई हुशार राहतात. बॅचमध्ये गेला कोणतं कंटेंट शिकवालंय, ह्याच्या कंटेंटमध्ये काही बी नाही, लोकांना येड्यात काढायला हे ना. नाव मोठं झालं ना, नाव मोठं झाल्यावर काही ऐकते तुम्ही, काही बी काय 100 रुपयाचं कोर्स जरी ऐकला तरी लाखो पोरं घेतात नाव गाजल्या. पण ते नाव गाजण्या मागचं कारण पोराला समजावं लागते. बाबा ह्यानं टीचिंगच्या बळावर नाव मोठं केलाय का कमेंट वाचून नाव मोठं केलाय. जर कमेंट वाचून जर नाव मोठं केलं तर आपला काही फायदा नाही तिथं, जे सिरियस पोर आहेत त्याच्याकडे. मग तेच मला शिक्षक ते म्हणलं, नॉर्थचे जे शिक्षक आहेत ते मला म्हणालेत आतापर्यंत याला भेटलं नाही. कारण मी रिअल गोष्ट आहे, SSC GDचं पुस्तक काढलेत, मोठ्या प्लॅटफॉर्मवर आहे. कारण काढणारच ते ना ना, एक त्याला नाव पाहिजे राहते की पुस्तक इकायसाठी, काढणारे दुसरेच राहतात. ते पुस्तक काढले, SSC GDचं पुस्तक काढले आणि SSC GDच्या पुस्तकामध्ये मराठी ग्रामर आहे, मराठी ग्रामर. आणि त्या मोठ्या मास्तराचं, कारण त्याच्याकडून बी काही पैसे भेटतात, पुस्तकवाले त्याला देते. फक्त तुम्ही सगळं कंटेंट रेडी आहे, तुम्ही फक्त फोटो द्या आणि त्या फोटोला बघून पोरं पुस्तक घेतात. एकमेव सगळ्यात महत्वाचं त्या फोटोला बघून. कारण मास्तर कोणतंही जे शिकणार आहे स्वतः थोडीच बसणार आहे पुस्तक काढायला, त्याची फक्त फोटो छापली तरी काढणारं दुसरंच राहते आणि ह्यानं फोटो देऊन टाकून द्याला. ह्या मास्तरचं काम आहे ना, एवढं मोठं व्हायरल झाला नाही ना, ह्या मास्तरचं काम आहे. काय काम आहे, पुस्तक येतं बघा तर क्वालिटीचं आहे का, पुस्तकवाला पैसे द्याले, फक्त फोटो छापायचे. मग ह्याचं फोटो छापलं झालं. आता पोरगं ते फोटो बघून घेऊ लागले. मध्ये कंटेंट तर बघा पहिलं, SSC GDच्या पुस्तकामध्ये मराठी ग्रामर येऊ लागले. मराठी ग्रामर कधी आलं ह्याच्यामध्ये, आलंच नाही. अजून दुसरं उदाहरण सांगतो, अग्निवीरचं पुस्तक काढले, अग्निवीरचं पुस्तक, असेच 100 लेखक आहे समजा, अग्निवीरचं पुस्तक काढलेत मराठीमध्ये. अग्निवीर कधी मराठीमध्ये झाली, पॉसिबल आहे काय, पॉसिबलच नाही. आता मला सांगा, SSC GDचं GK मराठीमधून देवलाय पुस्तक काढायत. ज्यावेळेस समजलं की SSC GDचं मराठीमध्ये झाली, 2 महिन्यामध्ये पुस्तक तयार झालं SSC GDचं. आणि त्या 2 महिन्यामध्ये पुस्तक तयार झाले, त्याच्यामध्ये काय आहे, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचे समाज सुधारक. SSC GDला महाराष्ट्राचा भूगोल कधीपासून येऊ लागले, ते का पोलीस भरती होय का, स्टेट गव्हर्नमेंटची परीक्षा आहे का, सेंट्रलची होय ते. महाराष्ट्राचा इतिहास कधी येऊ लागले. मग असे, मग ह्याचा अर्थ काय एकच निघते, काय निघते, पोलीस भरतीचं कॉपी पेस्ट करायचं. हे 2 महिन्यामध्ये पुस्तक तयार झाले म्हणजे काय, पोलीस भरतीचं कॉपी पेस्ट केले. मग ह्याच्यामुळे काय होऊ लागले, ते नाव खराब होऊ लागले. आपल्याला वाटले की आपण इथे महाराष्ट्रामध्ये, मला सांगा नॉर्थ कडलं एक शिक्षक सांगा तुम्ही जे असंच कमेंट वाचून व्हायरल झाले. नॉर्थ कडे तशी सिस्टीम चालणार, जेवर UP बिहारचे आहेत ना, ते शिक्षक स्वतःच्या हिमतीवरच व्हायरल होतात, स्वतःच्या हिमतीवर तसं कंटेंट देतात, तेव्हा कुठं जाऊन ते व्हायरल होतात. पण आपल्याकडे उलट चालते घरानं, आपल्याकडे नको नको ते व्हायरल झालेले आहेत शिक्षक. बरोबर आहे ना. आता हे दोष कोणाचाही नाही, कारण शिक्षकांनाच आपलं विद्यार्थ्यांनाच मोठं केले त्याला. असंही म्हणताना की शिक्षकाची चुकी आहे, विद्यार्थ्यांनाच मोठं केलं. बरोबर आहे का नाही. आता मी सांगतो थोडंसं, कारण थोडंसं 5-10 मिनिटं एक्स्ट्रा इकडे तिकडे होऊ लागले, पण ते विद्यार्थ्याला माहीत राहावं म्हणून मी सांगालो गोष्टी. कारण मी माझ्या चॅनलवर तुम्ही आता एक व्हिडिओ काढून बघायचं, एक व्हिडिओ, एक सिंगल व्हिडिओ सुद्धा तुम्हाला
असं भेटणार की त्या व्हिडिओमध्ये मी एक्स्ट्रा गोष्टी सांगायला आणि ते मी सांगणार बी. कारण पोरग इथं 1 घंटा देवलाले म्हणजे त्याला मी कामाचंच शिकणार आहोत. फक्त एक रियालिटी मी सांगितलो की काय होऊ लागली सिस्टीम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, का आपली शिक्षण पद्धती थोडीशी महागी येऊ नॉर्थपेक्षा. आत्ता सुद्धा SSC-GD साठी SSC-GD मराठीमध्ये सुद्धा झाले, मराठीमध्ये सुद्धा झाले. तरी सुद्धा जर SSC-GD मध्ये बघितल्या तर 85% पोरं हिंदीतूनच तयारी करालेत. हिंदीतूनच 85% पोरं जे सिरियस SSC-GDचं म्हणालो. बरं फॉर्म भराय काय नाही, सगळेच भरत, मराठीमधली पोरं भरलेत ना. पण मराठी मीडियममधून तयारी करणारे किती टक्के पोरं आहेत? तयारी करणारे म्हणून फॉर्म भरले नाही, तयारी करणारे 15% आहेत. आणि हे रिअल गोष्ट आहे. तुम्ही 80-20 मान धरा, चला 80% हिंदी तयारी करायत, 20% मराठीमध्ये तयारी करायत. हे का आकडा झालाय माहित आहे? का आकडा झालाय? कारण हे कंटेंट देऊ लागलेत UP वाले. असं मोठं कोणी मोठं होईना, उगच हे कंटेंट देऊ लागलेत म्हणून नाव झालेलं आहे. आणि पोरगड डोळे झाकून ट्रस्ट करते. आणि आपल्याकडे SSC-GDच्या नावाखाली काही चिपकवालीत, सोपे सोपे येऊन गणित करून चलता झाली SSC-GD. लेवल बघा पहिलं गणिताचा कसा आहे. आणि जर तुम्हाला सोपं जर शिकून जात असेल ह्याचा अर्थ तुम्ही तर समजदार आहोत. तुम्ही PYQ बघावं पहिल्यांदा की बाबा एवढे सोपे एवढे आहेत का प्रश्न आपल्याला, बरोबर आहे. मग ते उलटे सुलटे करा ना आणि झाली SSC-GD, संपलं सगळं एवढं लवकरात लवकर. कारण पोराला मनोरंजन पाहिजे एवढं त्या शिक्षकाला समजलेलं राहते. त्याने येणार आहे 1 घंटा शिकवणार, 1 घंटाचा क्लास राहणारच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघा पहिले 5-10 मिनिट कोण आले, कुठं आहे, काय नाही हेच चालते. कमेंट वाचण्यामध्ये, ह्याने ह्याला मेसेज करते, ह्याचा रिप्लाय देण्यामध्ये, हे करण्यामध्ये. मी लाईव्ह का घेणार त्याचं कारण एकच आहे, सिरियस पोरग जे राहते त्याला बरोबर समजते. मला लाईव्ह न घेण्यामागचं कारणच एकमेव आहे. आणि जर कोणाला समजत नसेल डबल बघा, की डबल बघा, रिवाइज करून बघा ना, तेच शिकवायला तेच क्वेश्चन डबल करून बघा. मग लाईव्ह घेतल्यावर काय होते, 1 घंटाचं लेक्चर 2 घंट्यावर जाते, जे की आपल्याला नको ते. मग ते बाकी मास्तरमध्ये मजामध्ये काय फरक राहिला मग नंतर कमेंट वाचत बसल्यावर मी बी, बरोबर आहे. मग त्या गोष्टीमुळे मी ती लाईव्ह न घेण्याचं कारण ते एकमेव आहे. कारण पोराचा आत्ताच्या टायमाला टाइम महत्वाचा आहे, बाकी काही नाही. फक्त 1-2-4 गोष्टी होते. कारण हे सब्जेक्टच्या बाहेर जाऊन मी सांगितलो, असं कोणाला वाटू देऊ ना की कोणत्या शिक्षकाला टार्गेट करून म्हणले का, काय नाही तसं. फक्त जे रिअल जे मला वाटलंय, मला फोन करून म्हणलेत ना ते शिक्षक, त्याच्यामुळं. आणि अजून एक गोष्ट म्हणले मला त्या सरची, मला अजून एक गोष्ट आठवते की सर म्हणलं, सर तुम्ही बॅच खोलल्या ठीक आहे म्हणला, सर तुम्ही बॅच खोलल्या, बॅचची प्राइस मी ठेवलं होतं 200 रुपये मॅथची, बरोबर आहे. आणि मी अजून सांगालो की ह्या बॅच मध्ये 750+ पोर आहेत घेणारे, बरं घेणारे 750+ गेले, माझ्याकडे रेकॉर्ड बी आहे अजून. पण त्याच्यामध्ये काय फरक पडणार सोडून टाकून द्या. मी 750 जण बॅच घेतले, मला कमाई जर करायची झाली तर मी अजून कमी करू शकतो. अजून मी सांगू शकतो की 200 रुपये द्या, ॲपवर पैसे खर्च करा. पण त्यांना एक लय भारी वाक्य बोलाय मला, काय बोलाय, सर तुम्ही बॅच खोलल्या, तुम्ही फक्त त्या 1000 जास्तीत जास्त 1000 पोरं येतील ह्या वर्षी, पहिल्या वर्षी 1000 पोराचं भलं करायला म्हणले सर. 1000 पोराचं तुम्ही फक्त एकच काम करा, समजलं एवढं भारी तुमच्यासारखा टीचर इथं भेटलाय ना, तुम्ही फक्त पहिली बॅच, पोराला काहीच कंटेंट भेटलं नाही, जे तुमचं नाव खराब झालं नाही इथं की SSC-GDचं काहीच नाही मराठीमधून, ते नाव वर आणण्याची सगळ्यात भारी संधी आहे म्हणला सर तुमच्याकडं, सगळ्यात भारी संधी आहे. तुम्ही फक्त माझं एकच काम करा सर म्हणला, तुमची जे मॅथची बॅच आहे ना तुम्ही युट्यूबवर फ्री करून टाकून द्या मला, सगळ्याच्या सगळं, सगळेच्या सगळे लेक्चर सर युट्यूबवर फ्री करून टाकून द्या. ते मला ते एवढं, कारण ऐकून त्याच ऐकू लागलो तुम्ही, कारण माझ्यापेक्षा मोठा आहे, थोडंफार एक्सपिरियन्स आहे, काहीतरी कामाचं सांगाले, बरोबर आहे. सगळेच्या सगळे सर लेक्चर तुम्ही युट्यूबवर फ्री करून टाकून द्या, सगळ्या पोराचं भलं होते. फक्त तुम्ही एवढाच विचार करणार की बाबा तुम्ही, कारण कसं राहते, तुम्ही फक्त ऑल ओव्हर इंडियाचा विचार करा म्हणले सर, बरोबर आहे. कारण जर असं जर चलत राहिलं, SSC-GDला जर शिक्षक जर भेटणार गेलं मराठीमधून, तर तुमचे जेवढे बी काही विद्यार्थी आहेत 100च्या 100% पोरं फक्त हिंदीच घेतील म्हणले. जेवढेही विद्यार्थी तयारी करणार आहेत हिंदीच घेणार सर म्हणले. आणि महाराष्ट्राची हिंदी व्हायला लई वेळ लागणार म्हणले. त्याच्यामुळे सर तुमच्या थोडंसं, तर फक्त सांगून गेला, मला पटलंय म्हणूनच मी ती गोष्ट केलो ना, बरोबर आहे. फक्त तुम्ही फ्री लेक्चर अटेंड करा, फ्री लेक्चर युट्यूबवर टाकून द्या. जेवढे ॲपमधून पोरं कोण आतापर्यंत जेवढे पैसे घेतला ना, ठीक आहे, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. पोरंही तुमच्या सर एवढं भरोसा करून पैसे दिलेत ना, तुमच्यावर 100% पोरं भरोसा ठेवतील म्हणजे. फक्त त्याच्यामुळे एकमेव कारण आहे, ते कोणतं कारण आहे की मी बॅच युट्यूबवर टाकालो फ्री.
आता काही जुनेच पोरं म्हणजेच ॲपमध्ये पैसे देऊन भरलेले पोरं काय म्हणत की सर आम्ही पैसे भरून आमचं वेस्ट गेले सगळं. बरोबर आहे ना, आम्ही पैसे भरले ॲपमध्ये 200 रुपये भरल्या सर, मग आमचं तर सगळं पैसे वाया गेले म्हणले. असं कमेंट केलेले लेकरांना त्या. तुम्ही युट्यूबवर टाकायला म्हणजे माझे पैसे वाया गेले ॲपमध्ये भरलेलं. पण मला बाकी काय वाईट वाटलं नाही. मला एक गोष्ट वाईट वाटलं की त्यानं काय म्हणलं माझे पैसे वाया गेले. वाया जाण्या इतपत तर मी तेवढं काही केलं नाही. वाया जाणं कारण ॲपमध्ये आलास, सगळे बॅच घेतलास, वाया कसे गेले पैसे? शिकायला ते भेटाले. त्या पोराला प्रॉब्लेम कुठं आले ते लेक्चर मी फ्री टाकलो ना, म्हणून त्यानं वाया गेले म्हणाले. म्हणजे माझी टीचिंग वाया तेवढी जाऊ शकणार. बाकीच्या पेक्षा हटकेच कंटेंट देऊ लागलो मी. असं नाही की का कोणती सगळी इस्टेट माझ्या नावावर करून घेतलं की बाबा दे बापू सगळी इस्टेट माझ्या नावावर करून घेतलो मी, तुला काहीच देणारच आहे. किंवा असंही काही फसविलो नाही की पैसे घेतला मध्ये कंटेंटच दिलं नाही. असंही नाही काही, कंटेंट तर देऊ लागलो. बरोबर आहे ना. बाकी विषय ते कोणाचं मजा काही प्रभाव पडणार, कारण मला ज्या गोष्टी करायच्या आहेत ते मी गोष्टी करणारच. जिथं जिथं पोराचं हित आहे ना, जिथं जिथं त्या गोष्टी मी ते सगळ्याच्या सगळे करणारच आहो. बाकी कोणी बॅचमध्ये येऊ कारण मला पैसा आता कमवायचा नाही. पैसा कमवायला माझ्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. माझं वय कमी आहे, मला सगळंच करता येते. पैसा कमवायचं गेलं तर ऑफलाईन सेंटर म्हणजे ऑफलाईनला 200 पोर आहेत. बरोबर आहे, कमाई मला भरपूर करता येते. पण मी कारण स्टार्टिंगला उतरलो होतो की बाबा बॅच काढा म्हणून मी स्टार्टिंगला दिलं होतं. तिथंच माझं चुकलं होतं. कारण वय थोडंसं कमी आहे, तेवढं एक्सपिरियन्स राहणार. टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे पण थोडंसं बाजूच्या वातावरणाचं तेवढं एक्सपिरियन्स राहणार. पण थोडंसं एक मोठ्या भावासारखं मला गायडन्स करणार कोणतं एक शिक्षक भेटले, त्यांना सांगलंय सगळीच्या सगळी बॅच फ्री करून टाकू द्या. मग हे तुम्हाला महाराष्ट्रातच नाही तर ऑल ओव्हर इंडियाला समजते मला की महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी मध्ये शिकणारं टॉपचं कंटेंट तुम्हाला कोणी ना कोणीतरी आहे. जे आतापर्यंत नाव खराब झालं ना, ते नाव वर आणायची ताकद सर तुमच्यामध्ये आहे. मला एवढंच आवडलं बस. मी म्हणलं सर दुसऱ्या दिवशीपासून युट्यूबवर झटझट व्हिडिओ टाकायला सुरू केलो. आणि त्याच्यामध्ये बी अजून काय सगळ्यात महत्वाचे मी सांगतो, असंही द्यायला नाही मी एक लेक्चर द्यालो तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे. मी फक्त युट्यूबवर 1 शॉट लेक्चर अटेंड म्हणजे अपलोड करालो. 1 शॉट म्हणजेच काय, तुम्हाला भटकायची गरज नाही. एक 6 घंट्याचं व्हिडिओ राहते. किती घंट्याचं? 6 घंट्याचं. 6 घंट्याच्या व्हिडिओमध्ये एक चॅप्टर संपत आहे. 6 घंट्याच्या व्हिडिओमध्ये जसं की फक्त मी काय करणार, एका व्हिडिओमध्ये सगळं चॅप्टर कव्हर करायला किती बी टाइम लागू द्या, काय नाही. जे मी ॲपमध्ये 1 घंट्याचे लेक्चर घेत होतो ना, सगळ्याला मी जॉईंट करून मी अपलोड केलो. कशावर केलो? युट्यूबवर. तर असंच मी काय करणार होतो या ठिकाणी, सगळे चॅप्टरचे जेवढे काही चॅप्टर आहे तेवढे सगळे मी अपलोड युट्यूबवर करणार आहोत. हे मी फिक्स आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवा. कारण ॲपमध्ये मी 7 चॅप्टर संपवला. 7 चॅप्टर. जर कोणाकडे जर पैसे असतील, जर मला लवकर जर कव्हर करायचा म्हणल्या तर ॲपमध्ये जा, बिंदास 200 रुपये खर्च करून घेऊन टाकून द्या. पण ते खर्च करण्याच्या अगोदरच मी एक गोष्ट सांगू लागलो तुम्हाला की मी ते ॲपमधले जेवढे व्हिडिओ आहेत तेवढे मी युट्यूबला तर मी टाकणारच आहो. हा फक्त टाइमचा थोडासा प्रभाव पडते. आता जर तुम्ही जॉईन केला तुम्हाला सगळे चॅप्टर भेटतात. पण तेच युट्यूबवरचे 7 चॅप्टर जे आहेत ना, ॲपमधले जे 7 चॅप्टर आहेत ते युट्यूबर याला अजून 10-15 दिवस जातात. कळलं का? ती गोष्ट आपल्याला थोडंसं टाइमचा थोडासा मॅटर करते. कारण मला थोडंसं जोडणं प्रॉपर करणं त्यालाही टाइम जाते. त्याच्यामुळं टाइमचा थोडासा मॅटर आहे, बाकी काय नाही. बाकी तर मी अपलोड करणार असो, कोणी घेऊ न घेऊ. आणि जर कोणाला अजून अति दुःख होत असेल की सर माझे पैसे वायाच गेले तुम्ही युट्यूबवर फ्री टाकायला म्हणून, तर मला इन्स्टाला मेसेज कर. तिथं तुझं फोनपे नंबर आणि किंवा गुगल पे नंबर जे बी काय असेल टाक. 200 रुपये मी स्वतः सेंड करतो, काही प्रॉब्लेम नाही. पण ते पोराला असं वाटणं की माझे पैसे वाया गेले असं तर म्हण नका. तर मी 1 शॉट लेक्चर, कारण आतापर्यंत मी 3 चॅप्टर अपलोड केला. जर कोणाला जर माहीत नसेल तर फक्त चॅनलमध्ये जायचं, व्हिडिओजमध्ये जायचं. ते चॅनलच्या इथं क्लिक केल्यावर व्हिडिओजमध्ये गेल्यावर तुम्हाला येते 1 शॉट लेक्चर आहेत. एका व्हिडिओमध्ये मी सगळे चॅप्टर कव्हर केलो अपलोड. पहिल्यांदा मी सुरुवातीला नफा तोटा टाकलो, त्याच्यानंतर सूट टाकलो, आज बहुतेक मी सरळ व्याज टाकलो. जे महत्वाचे आहेत बरं, अजून हे बी महत्वाचेच मी टाकालो सुरुवातीला. तुम्ही बघा आता उद्या परवा गुणोत्तर प्रमाण, सरासरी, शेकडेवारी, XYZ जेवढे काही आहेत हळूहळू येत राहतील. जर कोणाला लवकर जर सगळे चॅप्टर पाहिजे असेल तर ॲपमध्ये बिंदास जा. आणि जर कोणाकडे जर पैसे नसतील तर मी युट्यूबवर तर फ्री देणारच. हा सगळे चॅप्टर मी अगोदरच सांगून ठेवतो. अजून तर नंतर वाटू नये कोणाला की सर ॲपमध्ये शिकवलं आणि युट्यूबवर तेच टाकाल्या मग पैसे गेले असं नंतर तर म्हणू नका. ठीक आहे, या 750 पोरासोबत थोडंफार झाले, पण मी फक्त 750 पोराचा विचार करणार. चला ऑल ओव्हर महाराष्ट्राचा विचार करा. आज नाही पुढच्या वर्षी तरी पोराला काही ना काही तर भेटेल मटेरियल.
पुढच्या वर्षी तर कोणी म्हणे, कारण आता लगेच लगे एवढं लवकर तर कोणी व्हायरल होईना. आणि मेन गोष्ट लक्षात ठेवायचं की मी 1 महिना झालं सुरुवात केलं होतं, 1 महिन्यामध्ये बिना कोणता असं कमेंट वाचणं, बिना लाईव्ह सेशन घेणं, काहीच न करता एका महिन्यामध्ये म्हणजे 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत, 5,000 प्लस गेलेत. म्हणजे याचा अर्थ एकच आहे की चांगल्या शिक्षकाला सुद्धा इथं किंमत दिली जाते पोराकडून, कारण कंटेंट आपण द्यायला तसं, बरोबर आहे. पण ह्या गोष्टी आपल्याला थोडंफार लक्षात, ते एक स्वाजावर जाऊ द्या. पण जे महत्वाची गोष्ट होती, जे करायचं आहे ना आपल्याला, ते लक्षात ठेवा. फक्त 3 वन शॉट लेक्चर मी टाकलो, हे तिन्हीचे तिन्ही अगोदर करा. 6-6, 4-4, 5-5 घंटेचे आहेत, लवकर लवकर करून टाकून द्या, कव्हर करून टाकून द्या. नोट्स प्रॉपर बनवा. नाही गेलं तर मग PDF आहेत, ॲपमध्ये आहेत, PDF आहेत, सगळंच आहेत, ते सगळेच्या सगळं घ्यायचं आणि प्रॉपर आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. मॅथला आत्ताच हँडलमध्ये आणा, आपल्या एरियामध्ये घ्या, कारण मॅथ लई परेशान करणार आहे पेपरच्या अगोदर. त्याच्यामुळे आत्ता जे बी काही चॅप्टर शिकल्या त्याचं प्रॉपर रिव्हिजन करा. प्रॉपर रिव्हिजन केल्याच्या नंतर फक्त नंतर पुढच्या महिन्यामध्ये प्रॅक्टिस करायचं, एवढं लक्षात ठेवा. जर कोणी अजून जर कोणतं चॅप्टर जर प्रॉब्लेम येत असेल तर ॲपमध्ये घेऊ शकता किंवा यूट्यूबवर तर मी करणारच हो. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. 45 दिवस राहिलेत शेवटचे, मन लावून फक्त आता जर सुरुवात केली नाही तर जिंदगीत कधी काय होईना. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. शेवटचे 45 दिवस जेवढं आपल्याकडे 100% नाही 110% जर देणं होत असेल तर फक्त पेपरलाच द्या. बाकी अवांतर गोष्टी बंद करून टाकू द्या. कोणी मोबाईलमध्ये टाइम वेस्ट करत असेल, कारण लेक्चरच्या नावाखाली 1 घंटा लेक्चर बघून 2 घंटे जर टाइम वेस्ट करत असेल तर ते काही कामाचं नाही, ते धोका आहे. सोबत थिअरी सोबत डेलीच्या डेली एक टेस्ट द्या, प्रॅक्टिस करा, बस. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही करायची गरज नाही. ऑनलाईन टेस्टचं मी ॲपमध्ये सांगतो तुम्हाला, 4-5 दिवसामध्ये मी अवेलेबल करून देतो. आणि राहिली गोष्ट आता मॅथच्या प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला काही ना काही तर क्वेश्चन काढून देतो. पहिल्यांदा तुम्ही लेक्चर पूर्ण अटेंड करा. बहुतेक अजून त्याला 10-15 दिवस जातील सगळे चॅप्टरचे प्रॅक्टिस क्वेश्चन काढायला. पण जानेवारीपासून मी प्रॅक्टिस सेट जे राहणार आहे प्रत्येक चॅप्टरचे प्रॅक्टिस क्वेश्चन ते मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. हे तुम्ही फक्त मेहनत करायला सुरू करा. बाकी कंटेंट मी काढून देतो, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम. कंटेंटमध्ये फक्त माझ्यावर डोळे झाकून भरोसा ठेवा. जे बी काही शिकवलं कामातच शिकवलं, कामाच्या व्यतिरिक्त एक सुद्धा अक्षर मी दुसरं इकडे तिकडे शिकवणार. पेपरमध्ये येणारेच क्वेश्चन मी शिकवतो. तर अशा प्रकारे बस आजच्या व्हिडिओमध्ये फक्त नॉर्मल सांगितलं की आपल्याला काय करायचं काय नाही. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण उद्यापासून नेक्स्ट चॅप्टर होईल, वन शॉट लेक्चर पडेल अपलोड, आपापलं रिव्हिजन करायचं आहे. आणि प्रॅक्टिस सेशन जे राहणार आहे जानेवारीपासून सुरू करतो मी. प्रॅक्टिस सेट जे मी फक्त 4 सेट घेतलं होतं ना ते बी मी कव्हर करतो, पण जानेवारीपासून म्हणजे डेली एक सेट अपलोड करत जातो. प्रॅक्टिस बी होऊन जाते तुमचं. तर अजून काय बाकी तर काय राहिलं नाही. राहिलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी करून सांगतो. जर समजा व्हिडिओ आवडला असेल, फक्त एकच काम करायचं आहे, आपल्या मित्राला शेअर करायचं. कारण लाईकचं मला काही नाही, लाईक केल्यानं काय मला काय जास्त पैसे भेटायला असं काय नाही. फक्त जे पोरग ॲक्च्युअलमध्ये तयारी करायला का नाही त्याच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. बाकी मला काही नाही. सबस्क्रायबरचं मला घेणं नाही, म्हणा मला लाईकचं घेणं नाही. मला फक्त पोरापर्यंत फक्त पोहोचायचं, बाकी काहीच नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवायचा. तर भेटूत आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.